आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हल आई हल हल ते काय झालं बा आई माझा हात 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 दोर दोर बांधला कोणी बांधलं कोणी बांधलं आरती आरती बोल ना आरती आरती कोणी बांधलं आरती 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 आई घरात चल घरात चल 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 आरती आरती तू बोलत नाही आरती 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 आली का घरी आरती आली आले आले आत गेली दार बी उघडलं बघा आरती आरती दार उघडलं गेली कुठं होती ती मला ठाव नाही हो एक गाडी आली आणि आरतीला सोडून गेली बघा अरे बापरे म्हणजे आरती रात्रभर कोणाबरोबर बाहेर होती काही लफड बिफड तर नाहीये ना असं काय बोलतो माझी आरती तसली नाही हो माझी आरती तसली नाही पण आता खरं काय घडलं ते त्या देवालाच ठाऊक बापरे. परत तोंड काळं करून आली काय माहिती पण असं असेल ना तर लवकर लगीन लावा नाही करायचंय मला लग्न नाही करायचं काय बोलताय काय बोलताय माझ्या आरती तुमची जीभ धडक कशी नाही आरती अहो तिच्याबरोबर लग्न कोण करणार मग आरती दारू कर आरती दारू दारू कर आरती देवा तू बघतोयस गेले काही दिवस घरावर अचानक संकट येत आहेत काही दिवसांपूर्वी कोणीतरी नकळत भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं हरीशने स्वतःच्या बायकोचं स्त्रीधन चोरलं आणि परस्पर विकलं यांची नोकरी गेली हे रिक्षा चालवतात मी खानावळीत काम करते हे घरच्यांना कळलं सगळे अस्वस्थ आहेत घरातले स्वामीजी घरी आले तेव्हा म्हणाले की आर्थिक संकटांपेक्षा नाती जप आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात नात्यांना जास्त महत्व द्यायचं असतं नात्याची गुणवत्ता पारखायची असते मिळकत ही घरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे अगदी खरंय देवा असं अख्खं घर मला अस्वस्थ दिसतंय सगळे एकमेकांपासून दुरावले असं वाटतंय एकमेकांबद्दल मनात राग द्वेष संशय हे सगळं दूर व्हायला हवं माझं घर पुन्हा पुन्हा पूर्वीसारखं एकोपाने नांदायला हवं ते कसं करू त्याचा मार्ग आता तूच दाखव मला तूच दाखव आरती
आरती ताई बघा काय झालं ते, पण पोलिसात मात्र जाऊ नका, नाही तर सर्वात अगोदर ते तिला धरतील. बघा पोरीला विचारा कुठे गेली होती ते, नाहीतर मर्जीचा मामला असतो. आजकाल पोरींचं काही खरं नाही. आरती 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 दारू आरती दारू आरती. आरती आरती दारू आरती दारू आरती आरती दारू आरती दारू मला आई अगं बाई, काय आज स्पेशल? एवढी सगळी तयारी केली तुम्ही? नाश्ता की डायरेक्ट जेवणच? अगं नाही नाही, नाश्त्याची तयारी आहे. अगं माझ्या मनात असा विचार आला की गेले काही दिवस घरातली सगळी माणसं तणावात आहे, म्हणजे अख्खं घरच कोमेजलंय असं वाटतं. मग मी ठरवलं काही नाही, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, सगळे खुश झाले पाहिजे. आणि सगळ्यांना खुश करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो. अगदी बरोबर. पण खरंच आहे, हे सगळं बघून ना सगळे खुश होणार आहेत, तुटून पडणार आहेत अगदी. हो, गोडाचा शिरा केलेला आहे, थालीपीठाची तयारी झालेली आहे आणि इडली आता वाफवायला ठेवली आहे. चटणी फक्त मी केली नाही, ती मात्र तूच करायची. हा, तुझ्या हातच्या चटणीची चवच वेगळी असते बघ. आई उगाच कौतुक करताय तुम्ही माझं. अगं खोटं कौतुक करत नाही बाई, तुझ्या हातची चटणी खरंच बहारदार होते, मला तो बाई खूप आवडते. बरं बरं, घेते चटणी करायला. ऐक ना, हे बघ वीणा, आता हे घर सांभाळायची धुरा तुझ्या आणि माझ्या हातातच. या घरात कायम आनंद राहील, सगळे एकोप्याने राहतील, ह्याची काळजी तुला आणि मलाच घ्यावी लागणार आहे. खरंय.